नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यासाठी मुळीच विसरू नका. मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आजचा आपला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग मधील पार्ट 4. आता आपण पार्ट 3 मध्ये काय पाहिलं की काही कन्सेप्ट्स असतात, म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स पाहिलं आणि अकाउंटिंग प्रोसेस पण आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहे. बरोबर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अकाउंट म्हणजे काय. बरोबर आहे का? की आपण बुक कीपिंग म्हणजे काय पाहिलं, अकाउंटन्सी म्हणजे काय पाहिलं, त्यांचे लिमिटेशन्स पाहिले, त्यांचे अकाउंटिंग कन्सेप्ट पाहिले, अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स पाहिले, अकाउंटिंग प्रोसेस पाहिले. परंतु अकाउंट म्हणजे काय? तर अकाउंट म्हणजे जी.आर. बाटली बॉय यांच्या मते आपण पाहूयात की अन अकाउंट इज समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स अफेक्टिंग वन पर्सन, वन काइंड ऑफ प्रॉपर्टी और वन क्लास ऑफ गेन और लॉस. आता अकाउंटिंग म्हणजे काय? तर समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत. आता ती एखाद्या व्यक्तीवरती परिणाम करत असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टी म्हणजे ॲसेटवरती परिणाम करत असेल किंवा एखाद्या प्रॉफिट किंवा गेन म्हणजेच काय तर प्रॉफिट किंवा लॉसवरती परिणाम करत असेल तर अशा प्रकारचं समराइज रेकॉर्ड म्हणजेच अकाउंट. तर ही झाली जे.आर. बाटली बॉय यांच्या मते. परंतु आणखीन एखाद्या ऑथरच्या आपण कार्टर यांच्या मते पाहूयात की अन अकाउंट इज अ लेजर रेकॉर्ड इन अ समराइज्ड फॉर्म of all the transactions that have taken place with the particular person or things specified. तर हे झालं अकाउंट म्हणजे काय. आता नेक्स्ट पाहूयात की अकाउंट म्हणजे काय. आपल्याला कळालं की इट इज अ समराइज्ड रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स. नेक्स्ट आहे की डेबिट म्हणजे काय. आता लेफ्ट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड डेबिट साइड. मग लक्षात राहील या ठिकाणी लेफ्ट हँड साइड म्हणजेच डेबिट साइड. आणि क्रेडिट म्हणजे काय. तर राईट हँड साइड ऑफ अन अकाउंट इज कॉल्ड क्रेडिट साइड. मग यामध्ये आपण काय पाहिलं की अकाउंट म्हणजे काय, डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय, म्हणजे एक बेसिक पार्ट आहे हा अकाउंटिंगचा, तो आपण पाहतोय. आता नेक्स्ट आपण पाहणार की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स पाहत असताना पहा की या ठिकाणी मेन दोन प्रकार पडतात की एक पर्सनल अकाउंट आहे आणि दुसरा आहे इम्पर्सनल अकाउंट. परंतु आता त्याचे पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये की मेन तीनच प्रकार आपण कन्सिडर करतो. एक पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनलमध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. म्हणजे पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पण आता पर्सनल अकाउंटचे आणखीन सब प्रकार पडतात की या ठिकाणी उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे की एक नॅचरल पर्सन. आता नॅचरल पर्सन म्हणजे कोणते, तर ज्या व्यक्ती आहेत, ज्या चालतात बोलतात अशा ज्या व्यक्ती आहेत त्या काय झाल्या, नॅचरल पर्सन असेल. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहतोय की सुनीताज अकाउंट असेल की या ठिकाणी सुनीता नावाची कोण व्यक्ती आहे, तिचं अकाउंट म्हणजे ती काय झाली, एक नॅचरल पर्सन झाली. किंवा अशोक अकाउंट असेल. आता अशोक अकाउंट जे आहे हे सुद्धा काय एक प्रकारचे व्यक्तीच आहे. त्यानंतर सुहास अकाउंट असेल, हे सुद्धा काय आहे की नॅचरल पर्सनल अकाउंट आहे. हे झाले नॅचरल पर्सन म्हणजे ज्या नैसर्गिक व्यक्ती आहेत त्या. नेक्स्ट प्रकार आहे की आर्टिफिशियल पर्सन. आता आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आता आर्टिफिशियल म्हणजे कुठले, आता फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी असेल तर ही कंपनी काय झालेली असते की कायद्यानुसार रजिस्टर झालेली असते आणि ती रजिस्टर झालेली कंपनी तिला देखील काय की एका व्यक्तीचा दर्जा प्राप्त झालेला असतो. बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट असेल की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे काय एक कायद्याने तिला एका व्यक्तीचाच दर्जा मिळालेला आहे. म्हणजे ही कशी आहे, कृत्रिम व्यक्ती म्हणजे आर्टिफिशियल पर्सन आहे. आणखीन असेल की राधिका स्पोर्ट्स क्लब आहे. बरोबर आहे, राधिका स्पोर्ट्स क्लब आहे. नेक्स्ट आहे की बँक ऑफ इंडिया अकाउंट असेल. या काय आहेत की आर्टिफिशियल पर्सन आहेत. आता नेक्स्ट आहे की रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट की एखाद्या ग्रुपचं जर प्रतिनिधित्व करणारा अकाउंट असेल तर त्याला काय म्हणायचं, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आता याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट जे असेल ते काय आहे की रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर
प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट असेल, हे सुद्धा काय की रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्हड इन ॲडव्हान्स ही सुद्धा काय की रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. नेक्स्ट आहे की ॲक्रूड इन्कम आउटस्टँडिंग किंवा त्यालाच आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ते काय आहे की रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, की एखाद्या ग्रुपचं जर प्रतिनिधित्व करणारं अकाउंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. हे झालं पर्सनल अकाउंटमध्ये की नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आता इम्पर्सनल अकाउंटमध्ये की रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचे पुन्हा दोन सब प्रकार होतात की टँजिबल रिअल अकाउंट, की टँजिबल म्हणजे काय की डोळ्याला दिसणारे आणि इनटँजिबल म्हणजे काय की अदृश्य. आता टँजिबल रिअल अकाउंट कुठले आहेत तर कॉम्प्युटर अकाउंट असेल. आता कॉम्प्युटर हे काय आहे की एक, आता रिअल म्हणजेच काय तर रिअल अकाउंट हे कशाचे रिलेटेड आहेत तर ॲसेटच्या रिलेटेड आहेत, म्हणजे डोळ्याला दिसणारी मालमत्ता किंवा अदृश्य मालमत्ता असेल अशा स्वरूपाचे अकाउंट म्हणजे कुठले अकाउंट तर रिअल अकाउंट. आता हे तर टँजिबल रिअल अकाउंट. मग टँजिबल म्हणजे डोळ्याला दिसणारी मालमत्ता कोणती आहे, कॉम्प्युटर अकाउंट. आता कॉम्प्युटर अकाउंट ही काय झाली, टँजिबल रिअल अकाउंट झालं. कॅश सुद्धा काय डोळ्याला दिसणारी मालमत्ता आहे, ते मग टँजिबल रिअल अकाउंट. दुसरं मशिनरी अकाउंट, ही सुद्धा काय डोळ्याला दिसणारी मालमत्ता आहे, म्हणजे ही सुद्धा टँजिबल रिअल अकाउंट. आता इनटँजिबल रिअल अकाउंट कुठले तर गुडविल म्हणजे काय तर नावलौकिक. हा डोळ्याला दिसतोय का आपल्याला नाही, परंतु बिझनेसची जो नावलौकिक आहे त्यामुळं काय असते बिझनेसला व्हॅल्यू भेटत असते. मग हे गुडविल अकाउंट जे आहे ते कसलं आहे की इनटँजिबल रिअल अकाउंट. या ठिकाणी पेटंट अकाउंट. आता पेटंट म्हणजे काय तर एखाद्या सायंटिस्टने नवीन शोध जर लावला तर त्या ठिकाणी काय केलं जातं, त्याला एक पेटंट मिळतं आणि त्या शोधाचं एखाद्या अप्लाइड गोष्ट वापरली असेल. फॉर एक्झाम्पल आता बल्ब घेतला आपण, बरोबर आहे का, तर ही बल्ब जे आहे ह्या बल्बचा शोध कोणी लावला, एडिसन यांनी लावला. परंतु आता त्यांना त्याचं काय मिळालं की ताबे हक्क मिळाला, त्यालाच आपण काय म्हणतो पेटंट. हे पेटंट जे आहे हे पेटंट अकाउंट एक कुठल्या टाईपचं अकाउंट होईल मग इनटँजिबल रिअल अकाउंट होईल, कारण ही डोळ्याला न दिसणारी मालमत्ता. नेक्स्ट आहे की कॉपीराइट अकाउंट. आता ह्या कॉपीराइट अकाउंटमध्ये एखाद्या लेखकाने जर पुस्तक लिहिलं तर हे पुस्तक काय केलं जातं, त्या लेखकाला त्याचा ताबे हक्क मिळत असतो आणि पुस्तक लिहिणारा वेगळा असतो आणि पब्लिश करणारा वेगळा असतो. या ठिकाणी पब्लिशर काय करतो की त्या जेवढ्या प्रती खपल्या जातील त्या प्रतीच्या ठराविक टक्के रक्कम, म्हणजे त्यांच्यामध्ये जो करार झाला असेल लेखक आणि पब्लिशर, तर तेवढी रक्कम हे लेखकाला मिळत असते. तर कशामुळे मिळते ती तर त्या कॉपीराइटमुळे मिळत असते. म्हणजे कॉपीराइट एक प्रकारची त्यांची काय झाली इनटँजिबल ॲसेट झाली. मग कॉपीराइट अकाउंट हे कुठल्या टाईपचे अकाउंट झालं तर इनटँजिबल रिअल अकाउंट. तर नेक्स्ट प्रकार आहे की नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंटमध्ये की एक प्रकारचा एक्सपेन्सेस किंवा लॉस असेल किंवा इन्कम आणि गेन असेल, तर अशा स्वरूपाचे जे अकाउंट आहेत ते कोणते अकाउंट तर नॉमिनल अकाउंट. मग आता एक्सपेन्सेस अँड लॉसच्या रिलेटेड कोणकोणते अकाउंट येतील, स्टेशनरी अकाउंट, बरोबर आहे का. आता ही स्टेशनरी हा काय बिझनेसचा खर्च आहे किंवा पर्चेसेस असतील. आता बिझनेसने पर्चेस केलं एखादी वस्तू तर बिझनेसचा तो काय झाला खर्च झाला. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट दिली तर ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा काय एक प्रकारचा खर्च आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट सुद्धा एक्सपेन्सेस अँड लॉसेस मधील नॉमिनल अकाउंटमध्ये जातात. तर इन्कम आणि गेन्स कोणते, आता एक्सपेन्सेस आणि लॉस जर असेल किंवा इन्कम किंवा गेन्स असेल तर ते कुठल्या टाईपचं अकाउंट होतं तर नॉमिनल अकाउंट होतं. मग आता इन्कम अँड गेन्समध्ये की इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट असेल. आता इंटरेस्ट या ठिकाणी मिळालं म्हणजे बिझनेसचा फायदा झाला किंवा गेन्स झाला किंवा इन्कम झाला, म्हणून हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे तर नॉमिनल अकाउंट आहे. पुन्हा डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट असेल तर हे सुद्धा काय आहे की नॉमिनल अकाउंट आहे. आणि नेक्स्ट सेल्स अकाउंट असेल, या ठिकाणी विक्री झाली म्हणजे बिझनेसचा फायदा झाला, म्हणजे या ठिकाणी हा काय इन्कम किंवा गेन झाला, म्हणून ते कुठल्या टाईपचं अकाउंट होते तर नॉमिनल अकाउंट. आता अशा प्रकारे अकाउंटिंगचं क्लासिफिकेशन होतं की महत्त्वाचे दोन टाईप, एक आहे की पर्सनल आणि इम्पर्सनल. पुन्हा मग पर्सनलचे आणखीन त्यांनी सब 3 टाईप पडतात की नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 सब टाईप की रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचे पुन्हा सब 2 टाईप, त्याच्यामध्ये टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट. आणि इम्पर्सनल मधला दुसरा प्रकार आहे की नॉमिनल अकाउंट. मग नॉमिनल अकाउंटचे पुन्हा 2 सब टाईप की एक एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि दुसरं इन्कम अँड गेन्स. आलं लक्षात मग की मूळ 3च प्रकार आहेत की पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट.
आता आपण अकाउंटचे रूल पाहूयात की पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे की डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. तसंच रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट किंवा डेबिट विच कम्स इन क्रेडिट विच गोज आउट. आलं लक्षात मग? नेक्स्ट नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता जर पर्सनल अकाउंट की पर्सनल म्हणजे काय की एक व्यक्ती आहे, ही व्यक्ती जर रिसिव्हर असेल तर ते अकाउंट काय होणार? डेबिट होणार आणि ती जर गिव्हर असेल तर ते अकाउंट क्रेडिट होणार. तसंच रिअल अकाउंटमध्ये आपण ॲसेटच्या रिलेटेड आपण अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट म्हणतो. मग आता या ठिकाणी डेबिट विथ कम्स इन. आता बिझनेसमध्ये ॲसेट जर इन झाली तर ती काय होईल? डेबिट होईल आणि जर बिझनेसमधून बाहेर गेली तर ते अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. तसंच जर एक्सपेन्सेस किंवा लॉस झाला तर त्या ठिकाणी ते अकाउंट काय होईल? नॉमिनल अकाउंट डेबिट होईल आणि जर इन्कम किंवा गेन किंवा प्रॉफिट झाला तर त्या ठिकाणी काय होईल? नॉमिनल अकाउंट ते क्रेडिट होईल. अशा प्रकारे अकाउंटचे रूल आहेत की पर्सनल अकाउंटचा डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट विच कम्स इन क्रेडिट विच गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता आपण काही अकाउंट्स मी तुम्हाला देईल त्याचं तुम्ही कोणत्या टाईपचं अकाउंट होते हे सांगायचं आहे. आता याच्यामध्ये अकाउंट्स टाईप्स ऑफ अकाउंट आपल्याला सांगायचं आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट होईल? मग इन्व्हेस्टमेंट ही काय झाली? एक प्रकारची मालमत्ता झाली, त्यामुळे ती काय आहे की रिअल अकाउंट. नेक्स्ट आहे की फ्री होल्ड प्रिमायसेस की फ्री होल्ड म्हणजे समोरचा जो मोकळा स्पेस आहे एखाद्या बिल्डिंगच्या, तर ती काय झाली? त्यांची मालमत्ताच झाली, म्हणजे ती सुद्धा काय होईल? रिअल अकाउंट. नेक्स्ट आहे की अक्रूड इंटरेस्ट टू राम. आता या ठिकाणी राम आलेला आहे म्हणजे एक रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आलेला आहे, म्हणजे काय? पर्सनल अकाउंट होईल. नेक्स्ट आहे की हरियाणा ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. आता ही काय एक प्रकारची कंपनी आहे म्हणजे आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणून हे कुठलं अकाउंट होईल? पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आहे की जनता मेकॅनिकल वर्क्स. आता ही सुद्धा काय एक वर्कशॉप आहे आणि एक प्रकारची कंपनी आहे, म्हणजे ही काय झाली? आर्टिफिशियल पर्सन झाली म्हणजेच पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आहे सॅलरी अकाउंट. आता सॅलरी हा काय एक्सपेन्सेस आहे, हे कुठल्या टाईपचं अकाउंट होईल? एक्सपेन्सेस किंवा गेन जरी असेल तरी नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे लूज टूल्स अकाउंट. आता ही लूज टूल्स काय आहेत? एक प्रकारची मालमत्ता आहेत म्हणजे ती रिअल अकाउंट. नेक्स्ट आहे परचेसेस अकाउंट. आता परचेसेस म्हणजे काय? एक प्रकारचा खर्च आहे, म्हणून हे कुठल्या टाईपचं अकाउंट होईल? नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे कॉर्पोरेशन बँक लिमिटेड. आता एखादी बँक असेल किंवा इन्स्टिट्यूट असेल, ही काही आर्टिफिशियल पर्सन आहे म्हणजे पर्सनल अकाउंट. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे काय? तर मालकाने केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय? कॅपिटल आहे, म्हणजे हे काय? पर्सनल अकाउंट. नेक्स्ट आहे ब्रोकरेज अकाउंट. आता ब्रोकरेज किंवा कमिशन असेल, हे एक प्रकारचा काय? फायदा आहे म्हणजे नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे टोल टॅक्स अकाउंट. आता हे टॅक्स एक प्रकारचा काय? खर्च आहे, म्हणून हे सुद्धा काय की नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट. आता हे डिव्हिडंड रिसिव्ड आहे म्हणजे फायदा झालेला आहे, म्हणजे एक प्रकारे हा नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे रॉयल्टी अकाउंट. आता रॉयल्टी हा काय? एक प्रकारचा खर्च आहे म्हणजे नॉमिनल अकाउंट. नेक्स्ट आहे सेल्स अकाउंट. आता सेल्स अकाउंट हा काय? एक प्रकारचा फायदा आहे, मग फायदा किंवा तोटा दोन्ही बी कुठल्याही प्रकारात गेलं तरी काय होईल? ते नॉमिनल अकाउंट. अशा प्रकारे आपल्याला अकाउंटचं म्हणजे ओळखता येतील. तर नेक्स्ट पाहूयात आपण की एक ट्रान्झॅक्शन पाहूयात आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणते दोन अकाउंट आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे आणि मग पुन्हा त्याचा इफेक्ट काय होते म्हणजे ते कोणत्या प्रकारामध्ये जाईल की पर्सनल रिअल नॉमिनल पैकी आणि कोणता अकाउंट डेबिट होईल आणि कोणता अकाउंट क्रेडिट होईल हे आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी from the following transaction of Ganesh, find out the nature of accounts and also state which account should be debited and which should be credited. आता रेंट पेड ही एक ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ही ट्रान्झॅक्शन दिलेली आहे, परचेस फर्निचर फॉर कॅश दिलेला आहे, मशिनरी सोल्ड इन कॅश दिलेला आहे, आउटस्टँडिंग सॅलरीज दिलेला आहे आणि पेड टू सुरेंदर
ही एक आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेली आहे. मग आता आपण या ठिकाणी ट्रान्झॅक्शन अकाउंट्स इन्व्हॉल्व्ड, आपण कोणकोणते अकाउंट्स इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते ओळखायचे. त्यानंतर नेचर ऑफ अकाउंट म्हणजे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल पैकी, आणि त्या ठिकाणी रूल अप्लाइड करायचा आणि कोणतं अकाउंट डेबिट आणि कोणतं क्रेडिट होईल ते आपल्याला ओळखायचे. आता या ठिकाणी रेंट पेड म्हटलेले आहे. आता रेंट म्हणजे काय तर भाडं. आता या ठिकाणी भाडं हे काय आहे, या ठिकाणी रेंट आहे म्हणजे रेंट अकाउंट एक होईल, आणि त्यानंतर पेड आहे म्हणजे ते कशा स्वरूपात दिलेले असेल, कॅशच्या स्वरूपात दिलेलं असेल. म्हणजे रेंट अकाउंट आणि कॅश अकाउंट या ठिकाणी कोणते दोन अकाउंट आहेत, तर एक रेंट अकाउंट, दुसरं कॅश अकाउंट. आता रेंट हे भाडं आहे म्हणजे एक प्रकारचं काही खर्च आहे, बरोबर आहे का? मग हे कुठल्या टाईपचं अकाउंट होईल, मग नॉमिनल अकाउंट. आता कॅश अकाउंट, कॅश ही काय मालमत्ता आहे, मग ते कुठल्या टाईपचं अकाउंट होईल, मग रिअल अकाउंट. आता या ठिकाणी नॉमिनल अकाउंटचा रूल वापरायचा आपण. आपण रूल्स पाहिले होते, बरोबर आहे का? रूल्स पाहिले होते की नॉमिनल अकाउंटचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आता हा रूल जर आपण या ठिकाणी वापरला, बरोबर आहे का, नॉमिनल अकाउंटचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता रेंट काय आहे, एक प्रकारचं लॉस आणि किंवा एक्सपेन्सेस आहे. हे अकाउंट काय होईल, आपलं डेबिट होईल. लक्षात, मग हे अकाउंट काय होईल, नॉमिनल अकाउंट आहे ते डेबिट होईल. आता रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट विच कम्स इन, क्रेडिट व्हॉट विच गोज आउट. आता या ठिकाणी रेंट पेड केलेलं म्हणजे कॅश बिझनेस मधून काय होणार आहे, आउट होणार आहे, म्हणजे क्रेडिट विच गोज आउट, म्हणजे या ठिकाणी हे अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. तर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे. बरोबर आहे का? आता इंटरेस्ट हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं रिसिव्ड म्हटलेलं आहे, म्हणून इंटरेस्ट अकाउंट या ठिकाणी म्हणजे इंटरेस्ट काय आहे, रिसिव्ड आहे, म्हणजे या ठिकाणी कॅश एक मिळणार आहे, रिसिव्ड झालं म्हणजे या ठिकाणी कॅश मिळाली म्हणून कॅश अकाउंट, आणि दुसरं आहे की इंटरेस्ट अकाउंट. दोन अकाउंट कोणते या ठिकाणी आपण शोधलेले आहेत, एक कॅश अकाउंट, दुसरं इंटरेस्ट अकाउंट. आता कॅश अकाउंट हे कुठल्या टाईपचं आहे, तर रिअल अकाउंट, आणि इंटरेस्ट हे काय आहे की फायदा आहे म्हणून ते आहे नॉमिनल अकाउंट. आता रूल जर आपण पाहिले या ठिकाणी, रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट विच कम्स इन, क्रेडिट विच गोज आउट, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग आता या ठिकाणी रिअल अकाउंटचा रूल जर वापरला, तर या ठिकाणी डेबिट विच कम्स इन, म्हणजे आता कॅश इंटरेस्ट रिसिव्ड आहे म्हणजे कॅश मिळालेले आहे म्हणजे बिझनेसमध्ये इन झालेली आहे, म्हणून हे अकाउंट काय होईल, डेबिट होईल. आता इंटरेस्ट हा काय, एक प्रकारचं इंटरेस्ट अकाउंटमध्ये नॉमिनल अकाउंटनुसार, तर इंटरेस्ट हा या ठिकाणी फायदा आहे म्हणजे डेबिट, इंटरेस्ट हा एक प्रकारचा काय खर्च आहेत म्हणून ते काय झालं, अकाउंट क्रेडिट झालेलं आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेली, परचेस्ड फर्निचर फॉर कॅश. आता या ठिकाणी पहिलं अकाउंट कोणतं होईल, तर फर्निचर अकाउंट होईल, आणि कशामध्ये आहे ते, तर कॅशमध्ये आहे. मग फर्निचर काय आहे, रिअल म्हणजे मालमत्ता आहे म्हणून ते कुठल्या टाईपचं अकाउंट झालं, रिअल अकाउंट. कॅश अकाउंट म्हणजे ते सुद्धा काय झालं, रिअल अकाउंट. मग रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग आता फर्निचर काय होईल, परचेस केलं म्हणजे फर्निचर बिझनेसमध्ये इन होईल म्हणजे ते ते अकाउंट काय होईल, डेबिट होईल. आणि कॅश काय केले, मग त्याच्या बदल्यामध्ये पेड केले म्हणजे बिझनेसमधून ती बाहेर गेलेली आहे म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणून हे अकाउंट काय झालं, क्रेडिट झालं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मशिनरी सोल्ड इन कॅश. सेम केस की मशिनरी अकाउंट एक म्हणजे कॅश अकाउंट एक होईल, या ठिकाणी सेल आहे म्हणजे मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता कॅश अकाउंट कुठल्या टाईपचं आहे, रिअल आहे. मशिनरी सुद्धा काय आहे, रिअल आहे. या ठिकाणी डेबिट व्हॉट, रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग इथं मशिनरी सोल्ड केली म्हणजे कॅश काय होणार आहे, बिझनेसमध्ये येणार आहे म्हणून ते अकाउंट काय होईल, डेबिट होईल, आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे मशिनरी बिझनेसमधून जाणार आहे म्हणून ते अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. नेक्स्ट दिलेले आउटस्टँडिंग सॅलरी. आता आउटस्टँडिंग सॅलरी हे याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट होतील, मग एक आहे सॅलरी अकाउंट आणि दुसरं आहे की आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आता सॅलरी अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, बरोबर आहे.
आणि आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. आता रूल जर वापरला या ठिकाणी नॉमिनल अकाउंटचा, तर हे अकाउंट डेबिट होईल आणि पर्सनल अकाउंट हे क्रेडिट होईल. अगदी त्याप्रमाणेच पेड टू सुरेंदर याच्यामध्ये काय आहे, कोणकोणते अकाउंट होतील? सुरेंदर अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता सुरेंदर अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आणि रूल जर वापरला तर सुरेंदर अकाउंट डेबिट होईल आणि कॅश अकाउंट हे क्रेडिट होईल. आलं लक्षात मग? थँक यू.